शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी पीडब्ल्यूडीचं कार्यालय फोडलंय। वैभव नाईकांनी मालवणमधील पीडब्ल्यूडीचं कार्यालय फोडलेलं आहे। शिवरायांचा पुतळा पडल्याने आमदार वैभव नाईक आक्रमक झाले। संतप्त शिवप्रेमींकडून कार्यालयाची तोडफोड करत तीव्र निषेध करण्यात आलेला आहे। मोठी बातमी समोर येते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी पीडब्ल्यूडीचं कार्यालय फोडलेलं आहे। वैभव नाईकांनी मालवणमधील पीडब्ल्यूडीचं कार्यालय फोडलेलं आहे। शिवरायांचा पुतळा पडल्याने आमदार वैभव नाईक आक्रमक झालेत। संतप्त शिवप्रेमींकडून कार्यालयाची तोडफोड करत तीव्र निषेध करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा आज निकृष्ट कामामुळे कोसळला, याबद्दल आम्हाला अति दुःख होतंय। शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो। खरं तर गेल्या 6 महिन्यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून हा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आणि त्यावेळी इथल्या स्थानिक लोकांनी सुद्धा त्यावेळी पुतळ्याच्या कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या, वृत्तपत्रात सुद्धा आल्या होत्या, म्हणून त्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केलं गेलं आणि जे विरोध करतायत ते आपल्या विरोधात असा त्यांनी समज करून घेतला। परंतु आपण म्हटलं की पाठीमागे 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ल्याचा एकही चिरा ढासळला नाही, परंतु 6 महिन्यापूर्वीच इथले जे काम होतं ते ढासळलं होतं। स्थानिक नागरिकांनी त्या संदर्भात वारंवार तक्रार केल्या होत्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।